90च्या दशकात आशिक आवारा, करण अर्जुन यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच ममता कुलकर्णी. आपल्या बोल्ड ब्युटीनं तिनं अक्षरशः प्रेक्षकांना घायाळ केलं. दरम्यान एक काळ गाजवणारी ममता मागच्या तब्बल 25 वर्षांपासून गायब होती. अखेर 25 वर्षांनी ममता आता परत आली आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर तिच्या करिअरवर चांगलाच परिणाम झाला आणि जवळपास 25 वर्ष ती भारताबाहेरच राहिली. 12 वर्षांपूर्वी एकदाच ती भारतात येऊ शकली होती, मात्र बाकी संपूर्ण काळ तिनं भारताबाहेरच घालवला. केनिया देशात ममता राहत असल्याचं समोर आलं होतं. मात्र आता ममता मुंबईत परत आली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ममताची चर्चा रंगली आहे. आणि यावेळी तिनं एक मुलाखत देखील दिली आहे. तर तिच्या लग्नापासून ते ड्रग्ज प्रकरणापर्यंत अनेक गोष्टींवर तिनं खुलासे देखील केलेत. दरम्यान ममता आता 52 वर्षांची आहे. ममताचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईतल्या एका मराठी कुटुंबात झाला होता. 90च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिनं सेक्स सिम्बॉल म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. मात्र मागच्या 2 दशकांपासून ती लाईमलाईटपासून दूरच आहे. तर आता ममतानं अध्यात्माचा मार्ग निवडलाय असंही म्हटलं जात आहे. 2013 मध्ये तिनं तिचं एक पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं. दरम्यान सुरुवातीच्या काळात ममताचं नाव डॉन छोटा राजनशी जोडलं गेलं होतं. मात्र राजनला अटक झाल्यानंतर ममतानं विकी गोस्वामीशी लग्न केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र ममतानं या सगळ्या गोष्टी फेटाळल्यात. नुकतीच ममता मुंबईत परत आली आहे आणि तिनं एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केलेत. ममताने लग्न केलं आहे असं म्हटलं जायचं, मात्र ममतानं आता ती सिंगल असल्याचंच म्हटलंय. दरम्यान या मुलाखतीत ममता म्हणाली, मी विकीशी लग्न केलेलं नाहीये. तो माझा नवरा नाही. मी अविवाहित आहे. मी कोणाशीच लग्न केलं नाही. विकी आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो, पण मी त्याला 4 वर्षांपूर्वीच ब्लॉक केलंय. तर पुढे ममता म्हणाली, विकी चांगला माणूस आहे. त्याचं मन खूप चांगलं आहे. इंडस्ट्रीतील सर्वजण त्याला भेटायला यायचे, त्यामुळे मीही त्याला भेटायला जायचे. पण त्याला भेटायला गेलेली मी इंडस्ट्रीतली शेवटची व्यक्ती आहे. मला त्याचं सत्य समजल्यावर मी त्याला सोडून दिलं. तो दुबईच्या तुरुंगात होता. त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न केले. विकी 2012 मध्ये तुरुंगातून बाहेर आला होता. मी त्याला 2016 मध्ये भेटले होते. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. तो आता माझा भूतकाळ आहे. मी त्याला सोडून दिलंय. दरम्यान विकी गोस्वामीला 1997 मध्ये 10 वर्षांची शिक्षा झाली होती. त्याच्यावर अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप होता. तर मिळालेल्या माहितीनुसार ममता अनेकदा तुरुंगात त्याची भेट देखील घ्यायची आणि तुरुंगात असतानाच दोघांनीही लग्न केलं होतं असंही म्हटलं जात होतं. पण आता ममतानं स्पष्ट केलंय की ती विकीसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. तर 2015 मध्ये 2000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममता कुलकर्णीचं नाव समोर आलं होतं. गंभीर आरोप असूनही ममताला अटक झाली नव्हती. तर अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं तिला क्लीन चिट देत तिच्या विरुद्ध तक्रार रद्द केली आहे. त्यानंतर ती आता मुंबईत परत आली आहे. दरम्यान 2013 मध्ये तिनं तिची ऑटोबायोग्राफी ऑफ योगिनी हे पुस्तक देखील तिनं प्रकाशित केलं होतं. दरम्यान ममता आता स्वतःला एक साध्वी समजते, तर तिनं अध्यात्माचा मार्ग निवडलाय असंही ती म्हणते. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.